झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रात एम फॅक्टर चालणार काय विचार आपण चर्चा करतोय। दुसऱ्या भागामध्ये पहिला प्रश्न घेऊन मी जातोय मनोहर जोशी सरांकडे। मनोहर जोशी सर, मोदींचं आकर्षण हे फक्त शहरी भागात आहे, एनडीए मधली अंतर्गत धुसफूत। आज मला दिसतंय की 1996 साली जसे फक्त 2 का 3 असे सहयोगी पक्ष होते, तेवढेच आता इंडियामध्ये भारतीय जनता पक्षाकडे उरलेले आहेत। असं असताना नवीन पक्ष आपल्या जवळ यावेत याकरता जी पार्श्वभूमी 1999 साली त्याच भारतीय जनता पक्षाकडे 24 आलेज होते आणि त्यातून ते सत्तेच्या सोपानापर्यंत केंद्रात पोहोचू शकले। आज परिस्थिती तशी नाहीये, आज फक्त 3 सहयोगी पक्ष आहेत। असं असताना मोदींना इतक्या महत्वाची गाजावाजा करत भेट घेणं शिवसेनेनी हे तुमच्या आत्ताच्या सहयोगी भागीदाराला म्हणजेच रामदास आठवले यांना चालणार आहे। मोदींचं हिंदुत्व रामदास आठवले मान्य करतील? जोशी सर, आपल्याला प्रश्न आहे। मोदी सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, येतोय सर, मोदींचं हिंदुत्व आठवले यांना मान्य होणार आहे का? आज शिवसेनेनं अत्यंत गाजावाजा करत त्यांची भेट घेतलेली होती आणि त्याहीपेक्षा सुद्धा 96 साली एनडीए मध्ये फक्त 3 सहयोगी होते, तुमची सत्ता गेलेली होती। 99 साली सत्ता याचं एकमेव कारण तुमच्याकडे 24 सहयोगी पक्ष होते। आज तशी परिस्थिती यायची असेल तर रामदास आठवले यांच्यासारखे अनेक गट तुमच्या बरोबर यायला पाहिजेत। म्हणून कळीचा मुद्दा असा आहे की मोदींचं असणं किंवा मोदींचं नेतृत्व रामदास आठवले मान्य करतील असे युतीचे त्यांचे सहयोगी पक्ष म्हणून आपल्याला वाटतं का? मला खात्री आहे की जरी काही वेळा वक्तृत्व माणूस बोलत असताना जे सांगतो तेच पूर्णपणे शेवटपर्यंत टिकतं असं नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टी बरोबर ज्या क्षणी युती झाली त्यावेळी आहे त्या स्वरूपामध्ये त्या युतीतल्या प्रत्येक पक्षांनी ही गोष्ट स्वीकारली आहे आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने तो प्रश्न आता उद्भवतच नाही। आणि रामदास आठवलेंनी सुद्धा हिंदुत्व तुमचं मान्य असो नसो, परंतु ज्या मुद्द्यांवर आपण एकत्र आहोत त्या मुद्द्यांवरती आम्ही एकत्र राहू अशा प्रकारचं सुद्धा निवेदन केले आहे। आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर काय होईल, एकत्र राहतील किंवा नाही, या सगळ्या शंका कुशंका या निरर्थक आहेत असं माझं मत आहे। हे 3 पक्ष शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन हे एकत्र निवडणूक लढवणार हे निसंशय खरं आहे। हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असं म्हटल्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया आपण घेतलीच पाहिजे। याचं कारण मोदी आणि हे 3 पक्ष असं जर डेडली कॉम्बिनेशन महाराष्ट्रात एकत्र आलं तर काँग्रेस आणि एनसीपीला जड जाईल, काय सांगताय? नाही, मगाशी मी सांगितलं की ई फॅक्टर चालणार जसा एक्सपोज झाल्याचा जो मुद्दा आहे की मोदी ज्या तऱ्हेनं राष्ट्रीय जनतेच्या समोर म्हणजे महाराष्ट्रातून देश पातळीवरती एक्सपोज झाले, त्यांचा खोटारडेपणा सतत समोर येतोय, ते तो विषय आलायदा ठेवला। आता फक्त महाराष्ट्राचा विषय घेतला तर महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना, ती जी आरपीआय ह्यांची तिघांची होती आणि मनसेला बरोबर घेण्याचे कुठे ना कुठेतरी टाळी देतात आणि शुकशुक करतात असे काही ते प्रयोग जे चालू आहेत ते ह्या चारींचे जर बाब जर लक्षात घेतली तर त्यांचे जे मतदार आहेत त्यांच्या समोर हे कशा तऱ्हेनं उघडे पडलेत ह्याचं एक उदाहरण बघितलं तर पुरतीच्या मध्ये हे पुरते अडकले होते गडकरीजी ह्यांचे जे नेतृत्व आहे भाजपाचं। मुंडेंनी आज सगळ्यांच्या समोर जाहीर सांगितलं की मी माझ्या निवडणुकीमध्ये 8 कोटी खर्च केलेले आहेत। आता ते 8 कोटी कुठला पैसा त्यांच्याकडे आला, कशा तऱ्हेने त्यांनी खर्च केला आणि जे नीतिमत्तेचे बुरखे सांगून सगळ्यांना नीतिमत्तेचे जे भाजप नेहमीच देत असतात ते मला असं वाटतं सगळ्यांना त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे। त्यामुळे त्यांचाही तो जो एक चेहरा तो लोकांच्या समोर उघडा झालेला आहे। ज्या तऱ्हेनं शिवसेनेच्या संदर्भामध्ये आणि आरपीआयच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर आज उद्धव ठाकरेंनी पहिली गोष्ट केली की हिंदुत्वाचा अजेंडा असेल हे सांगितल्यावरती रिपब्लिकन जनतेची जी आठवलेंबरोबर काही प्रमाणामध्ये आहे त्यांची घोर निराशा त्या ठिकाणी झाली असेल। त्यामुळे आठवलेंचा मुद्दा झाला। उद्धव ठाकरेंचा मुद्दा आहे मोदींच्या करिश्म्याची तेव्हा गरज पडली, कारण आजपर्यंत शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचा एक करिश्मा असा वाटायचा, परंतु आता मोदींच्या करिश्म्यावरती त्यांच्या समोर आहे। आणि मनसेचा मुद्दा जर बघायला गेला तर मराठी लोकांच्या समोर ज्या तऱ्हेने कोर्टामध्ये सचिन सावंत, मला असं वाटतं की शिवसेना ही बाळासाहेबांनंतर दुबळी झालेली आहे आणि म्हणून त्यांना मोदींची आवश्यकता आहे असं ठाम विधान करताय काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून? ज्या तऱ्हेने चाललेलं आहे की मला आजपर्यंत मला शिवसेनेचा एवढ्या वर्षाचा मी अभ्यासक म्हणून सांगतो, जोशी सर देखील त्या ठिकाणी म्हणतील, मला ज्या तऱ्हेनं अनुमोदन देतील त्या ठिकाणी की बाळासाहेब ठाकरेंनी सामनाचे संपादक ते अनेक वर्ष होते, त्यांनी कुठलीही लेखणीमध्ये कुठलंही वाक्य लिहिलं किंवा त्याचबरोबर कुठलं वाक्य त्यांनी म्हटलं तर ते त्यांनी कधीच मागे घेतलेलं नाही।
आणि ज्या तऱ्हेनं दुसऱ्याच वेळेला ज्या वेळेला सकाळी सामना प्रकाशित होतो, लोकांच्या हातात पडतो आणि 1:30 वाजता जाऊन उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जनतेच्या समोर त्याचं निराकरण करायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्यांची काय तऱ्हेनं वाटचाल चाललेली आहे. बरोबर आहे. जोशी सर मला एक तुम्ही सांगा की आता या क्षणाला मोदींची गरज शिवसेनेला जास्त आहे का मोदींना शिवसेनेची गरज जास्त आहे? ज्यावेळी 2 किंवा 4 पक्ष एकत्र येतात आणि बरोबर काम करत असतात त्यावेळी अशा प्रकारची तुलना करणं सुद्धा चुकीचं आहे की हा पक्ष ज्याची गरज त्या आहे का त्याच्यापेक्षा हा पक्ष चांगला आहे. हे सगळं राजकीय दृष्ट्या ठीक आहे, पण या सर्व पक्षांनी एकमेकांचा सन्मान ठेवून काम करायचं असतं आणि तसं काम गेली अनेक वर्ष एनडीएचं सुरू आहे. ते जे एनडीएचं काम सुरू आहे त्याचा एक घटक मी स्वतः होतो, त्यामुळे मला पूर्णपणे माहिती आहे की कधी तुमचा पक्ष मोठा आमचा पक्ष मोठा अशा प्रकारची चर्चा न करताना जर एकत्रितपणे या संघटनांनी काम केलं तर भविष्य काळामध्ये पूर्वीचा जो आकडा आपल्याला आठवतोय त्या आकड्याला पुन्हा गाठल्याशिवाय आम्ही राहणार. जर एकत्र काम केलं, एक मिनिट जोशी सर, जर एकत्र काम केलं हा खरा प्रश्न आहे. संदीप आचार्य मला सांगा, जर एकत्र काम केलं काय सांगाल? जर एकत्र काम करण्याचा जो मुद्दा आहे मनोहर जोशी सरांनी मांडलाय तो अगदी योग्य आहे. आज जर बघितलं तर भाजपा अंतर्गतही प्रचंड प्रमाणामध्ये लाथाळे आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांच्या नियुक्तीवरनं झालेला वाद असेल किंवा अगदी आशिष शेलार यांची झालेली नियुक्ती असेल, भाजपा अंतर्गत अनेक धुसफूस आहे. आज रिपाईचे रामदास आठवले रोज वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट्स करतायत. ही स्टेटमेंट्स आगामी काळात पुढे वाढणार नाही याची खात्री देता येत नाही. शिवसेनेच्या बाबतीमध्ये सुरुवातीला त्यांनी टाळी घेतली, मागितली, त्याच्यानंतर टाळी मिळत नाही म्हटल्यानंतर ते गप्प बसले. परंतु त्यांचे सहयोगी पक्ष असलेले जे भाजप आहे त्यांचे सर्व नेते रोज गळाभेट घेण्याचा प्रयत्न करतात. राज ठाकरे यांचा कसंही करून महायुतीमध्ये राज ठाकरे आले पाहिजे त्यांचा स्टँड आहे तो अजूनही त्यांनी नकार दिलेला नाही आहे. मधल्या काळात रामदास आठवलेंनी असं सांगितलं होतं की आम्ही तिघं मिळून बसून एकत्रितपणे निर्णय घेऊ. या तिघांना मिळून एकत्र बसून निर्णय घ्यायला मला वाटतं अजूनही वेळ मिळालेला नाही आहे. असं होतं याच्यामध्ये की राज ठाकरे हा फॅक्टर आत्ता कितीही कोणीही नाही म्हटलं एनडीएच्या भाजप महायुतीच्या यशामध्ये जर सगळ्यात मोठा अडसर बनू शकत असेल तर तो मनसेचा फॅक्टर आहे. हे कोणालाही मान्य करावं लागेल. महाराष्ट्रात त्यांनी लढवलेल्या जागा, मिळालेली मतं, बरोबर आहे, मागच्या वेळा त्यांना किती मतं मिळाली वगैरे या सगळ्याचा आपण हिशोब पुढच्या भागात मांडणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न घेऊन डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, दलित मतांचं ध्रुवीकरण एक प्रकारे व्हायला मदत होईल किंवा दलित विरोधी किंवा दलित विरोधी म्हणण्यापेक्षा दलितांपेक्षा इतर दलित ओबीसी असेल किंवा उच्चवर्णीय असेल यांच्या मतांचंही ध्रुवीकरण एक प्रकारे व्हायला मदत होईल या सगळ्या एम फॅक्टरमुळे महाराष्ट्रामध्ये? नाही, त्या एम फॅक्टर हा महाराष्ट्रातला खरं म्हणजे मनी फॅक्टर आहे. आणि दलित मतांचं जिथपर्यंत आहे गणित तर रामदास आठवले हे काही सगळ्या दलितांचे नेते असं अजिबात म्हणता येत नाही. जेवढ्या त्यांनी कोलांटोड्या मारल्या आणि जे काय, आणि मोदी फॅक्टरमुळे तर राज ठाकरे येण्याचे खरं म्हणजे राज ठाकरेंना हे दुहेरी झालेलं दिसतंय मला. एक तर मोदींची त्यांनी खूप तारीफ केली होती गुजरातला जाऊन आल्यावर, परंतु जो मुस्लिम मतांचा बेस आहे, जो मनसेचा हिंदुत्व हा अजेंडा नाहीये आणि त्यामुळे मुस्लिम मतांचा जो काही थोडाफार बेस आहे तोही मोदींमुळे घालवण्यामुळं राज ठाकरे कदाचित तो फायदा तोट्याचा विचार करत असतील की मोदींच्यामुळे जावं की न जावं. परंतु दलित मताचा जिथपर्यंत प्रश्न आहे, प्रकाश आंबेडकर, रासू गवई अशा अनेक गटांमध्ये दलित मत विभाजलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी पण एक तिसऱ्या आघाडीची घोषणा 24 पक्षांची काय जी मोड बांधून असेल ती केली. परंतु मला त्यामुळे असं वाटत नाही की रामदास आठवलेंच्या मागे पूर्ण दलित मत उभं आहे. त्याच्यातही पुन्हा सबकास्ट कास्ट अशा आहेत की दलित मातंग मत वेगळीकडे, नवबौद्ध मत वेगळीकडे, तर ती सगळं बघता एक कोणातरी एका नेत्याच्या मागे दलित मत उभं आहे असं मला वाटत नाही. त्यातल्या त्यात प्रकाश आंबेडकरांची शक्यता मला थोडीशी जास्त वाटते. त्यात प्रकाश आंबेडकरांची शक्यता मला जास्त वाटते. या पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाच्या सारीपाटावर मागच्या वेळेला मतदारांनी कोणाला कसा कौल दिला होता आणि याहीपेक्षा सुद्धा जर 30 जागा युतीला मिळवायच्या असतील तर त्यांना काय करावं लागेल याची चर्चा आपण करणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्रात एम फॅक्टर चालणार का? झी 24 तास, एक पाऊल पुढे.